स्वागत आहे तुमचं या प्रेरणादायी प्रवासात. आज आपण सुरुवात करणार आहोत थिंक अँड ग्रो रिच या जगप्रसिद्ध पुस्तकाचा पहिल्या अध्यायापासून. इच्छा म्हणजेच डिझायर. आपण सगळे काहीतरी मोठं साध्य करायचं स्वप्न बाळगतो. कोणी श्रीमंत व्हायचं स्वप्न पाहतो, कोणी यशस्वी व्यावसायिक बनायचं, कोणी कलाकार, तर कोणी मोठा नेता. पण नेपोलियन हिल सांगतात, या सगळ्या प्रवासाचं पहिलं पाऊल म्हणजे तीव्र इच्छा. इच्छा म्हणजे फक्त हौस नाही. मलाही कधी कधी श्रीमंत व्हायचंय, ही फक्त हौस आहे. पण मी श्रीमंत होणारच, त्यासाठी काहीही करायला तयार आहे, ही खरी ज्वलंत इच्छा आहे. भोकथा एडविन सी बार्न्स. लेखक इथे खरी गोष्ट सांगतात, एडविन सी बार्न्स यांची. बार्न्स हा एक सामान्य माणूस होता. त्याच्याकडे शिक्षण नव्हता, पैसा नव्हता, पण त्याच्या मनात एक प्रखर इच्छा होती. तो महान संशोधक थॉमस एडिसन सोबत काम करणारच. त्याच्याकडे प्रवासाचा भाडं सुद्धा नव्हतं, पण तरीही तो मालगाडीने लपून बसून एडिसनच्या ऑफिसात पोहोचला आणि एक दिवस एडिसनला भेटून त्याला सांगितलं, मी तुमच्या सोबत काम करायला आलो आहे. सुरुवातीला त्याला मोठं पद मिळालं नाही, पण त्याने हार मानली नाही. तो लहान सहान कामं करत राहिला. त्याच्या इच्छेची आग एवढी प्रखर होती की अखेर एक दिवस एडिसनने त्याला मोठी संधी दिली, एक नवीन मशीन विकायची जबाबदारी. आणि काय झालं? बार्न्सने ती विक्री प्रचंड यशस्वी केली. शेवटी बार्न्स एडिसनचा भागीदार बनला. हे फक्त त्याच्या जिद्दी इच्छेमुळे शक्य झालं. नोट, शिकवण, या गोष्टीतून आपल्याला हे समजतं, इच्छा फक्त मनात ठेवली तर ती धुसर राहते. इच्छा जर ज्वलंत केली तर ती तुम्हाला थांबूच देत नाही. अडचणी, अभाव, अपयश काहीही आलं तरी खरी इच्छा तुम्हाला पुढे ढकलत राहते. पिन, इच्छा वास्तवात आणण्यासाठी 6 पायऱ्या. नेपोलियन हिल आपल्याला एक 6 स्टेपचा फॉर्म्युला देतात. 1. तुमचं लक्ष ठरवा. किती पैसे, कोणतं यश हवं ते अगदी स्पष्ट करा. 2. त्यासाठी तुम्ही काय द्यायला तयार आहात ते ठरवा. वेळ, मेहनत, कौशल्य. 3. एक निश्चित वेळ मर्यादा ठरवा. 4. तुमचं ठोस नियोजन लिहा आणि त्यावर लगेच कृती सुरू करा. 5. हवं ते लक्ष आणि योजना लिहून घ्या. एक स्टेटमेंट तयार करा. 6. ते स्टेटमेंट दररोज सकाळी आणि रात्री मोठ्याने वाचा, मनात कोरून घ्या. म्हणजेच मंडळी, इच्छा हा यशाचा पायार आहे. फक्त स्वप्न पाहून काही होत नाही, पण त्या स्वप्नासाठी जळणारी आग, ज्वलंत इच्छा असेल तर कुणीही तुमच्या यशाला थांबवू शकत नाही. चला तर मग इच्छाशक्तीचे अजून एक उदाहरण पाहूया. मुंबईच्या चकचकीत कॉर्पोरेट विश्वात एका मध्यमवर्गीय मुलगी सायली एका मोठ्या टेक कंपनीत ज्युनियर डेव्हलपर म्हणून काम करत होती. तिचे स्वप्न होते की एक दिवस ती स्वतःची स्टार्टअप कंपनी सुरू करेल, जी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शिक्षणाची समस्या सोडवेल. पण तिच्या सहकाऱ्यांना हे स्वप्न अवास्तव वाटायचे. सायली, तुझ्याकडे ना अनुभव आहे ना पैसा. कॉर्पोरेट जगात स्टार्टअप टिकवणे अशक्य आहे, असे ते म्हणायचे. सायलीला मात्र तिच्या इच्छेवर पूर्ण विश्वास होता. ती रात्री उशिरापर्यंत ऑफिसमध्ये थांबायची, नवीन कोडिंग स्किल्स शिकायची आणि ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी एक ऑनलाईन शिक्षण मंच विकसित करण्याचे काम करायची. तिच्या मनात एकच विचार होता, माझी इच्छा मला यश मिळवून देईल जर मी मेहनत आणि धैर्याने पुढे गेले तर. एकदा कंपनीच्या वार्षिक हॅकाथॉनमध्ये सायलीने तिचा प्रोटोटाईप सादर केला. एक ॲप ज्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत आणि दर्जेदार शिक्षण मिळू शकेल. तिच्या सादरीकरणाने सर्वांना थक्क केले. कंपनीच्या सीईओने तिच्या इच्छेची आणि मेहनतीची प्रशंसा केली आणि तिला स्टार्टअपसाठी फंडिंग आणि मेंटॉरशिप देण्याचे आश्वासन दिले. काही वर्षांतच सायलीची स्टार्टअप शिक्षण स्पर्श लाखो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली. जेव्हा तिला विचारले गेले की ती हे कसे साध्य करू शकली, ती म्हणाली, माझी इच्छा ही माझी सर्वात मोठी शक्ती होती. त्या इच्छेने मला अपयशाच्या भीतीवर मात करण्याची आणि पुढे जाण्याची ताकद दिली. नैतिक, कॉर्पोरेट जगातही दृढ इच्छा आणि सातत्यपूर्ण मेहनत यांच्या जोरावर कोणतेही स्वप्न साकार होऊ शकते. तर चला, आपणही आपली खरी इच्छा शोधूया, ती लिहून काढूया आणि आजपासूनच तिच्याकडे पहिले पाऊल टाकूया. तुम्हाला जर हा भाग आवडला असेल तर लाईक व सबस्क्राईब नक्की करा आणि हा भाग पुन्हा ऐका व त्यावर अंमलबजावणी सुरू करून आजपासूनच तुमच्या आर्थिक उन्नतीकडे वाटचाल सुरू करा.
पुढील भागात आपण पाहूया फेथ म्हणजे विश्वास.